श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार या दिवशी आहे दीप अमावस्या. या अमावस्येला दिव्यांची अवस असंही म्हटलं जातं. या दिवशी दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीत दिव्याला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. दिवे अमावस्येनंतर सुरुवात होते ती श्रावणाची आणि दिवे लावून जणू काही या श्रावणाच्या स्वागताची तयारी केली जाते असं म्हटलं जातं. तर दीप अमावस्येला कहाणी वाचण्याची प्रथा आहे. त्या कथा कोणत्या आहेत तर बघा, तुम्हाला या व्हिडिओत मी 2 कथा सांगणार आहे. पारंपरिक अशा ह्या कथा आहेत, नक्की ऐका. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. कणकेचा दिवा प्रज्वलित करून त्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. आपल्याकडे प्रत्येक पूजा किंवा व्रताच्या दिवशी कहाणी वाचली जाते. दीप अमावस्येनिमित्त खास कहाणी ऐकली जाते. तर बघा, ह्या कथा ज्या आहेत ती नक्की ऐका. तर दिव्यांची आवस या दिवसाची एक कहाणी ही प्रचलित आहे. काही ठिकाणी दीपपूजनावेळी हे वाचण्याची प्रथा आहे. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातले पदार्थ स्वतः खाल्ले आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा आता प्रमाद टाळला पाहिजे. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळा आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिलं. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्यात. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढे दीप अमावस्येच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपलं सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धरून झाडावर येऊन बसले होते. एकमेकांशी गोष्टी करत होते. कोणाच्या घरी जेवावयास काय केलं आहे, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीही नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य दिवा असायचा. माझा थाटमाट हा जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्ती दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळा आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासूनी दिरांनी निंदा केली. घरातून तिला हाकलून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी अगदी मनोभावे पूजा करीत असायची. जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे का, कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेना पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर मंडळी, जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो व या दिव्यांचा आशीर्वाद सतत पाठीशी असावा, हाच यात मागील संदेश आहे. त्याचबरोबर दीप अमावस्याची दुसरी देखील एक कथा आहे. तर ती अशी आहे, तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी 2 मुलं होती. लहानपणीच दोघांनी
असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिनं विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला 3 मुली व विनीतला 3 मुलं झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचं नाव सगुणा होतं. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचं दैव फिरल्यानं तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीनं म्हणजेच आईनं भावाला दिलेलं वचन मोडलं. ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटलं. तिनं विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचं ठरवलं. गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने हे काही सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार आता सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडित अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीनं उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असं समजून तिथेच टाकून ती उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिनं ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिलं व अजून काही हवं असेल तर माग असंही सांगितलं. सगुणेने मागितलं की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावेत व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा. राजानं तसं केलं. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिनं उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभं केलं व येणाऱ्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूनं जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केलं. अशा रीतीनं फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अलक्ष्मी घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झालं. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावस्येसाठी होती. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.